आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नैताळे बोकडतरे शिवारात घडलेल्या अत्यंत दुर्दैवी घटनेत 18 वर्षीय ज्योती अनिल शेकरे हिचा मृत्यू झाला आहे। कपडे धुण्यासाठी गेलेल्या ज्योतीचा पाय घसरल्याने ती कालव्याच्या पाण्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। ही घटना 21 मार्च रोजी सायंकाळी 4:30 ते 5 वाजण्याच्या सुमारास घडली। घटनेनंतर तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली होती। अखेर 2 दिवसांच्या प्रयत्नानंतर 23 मार्च रोजी दुपारी सुमारे 2 वाजता डोंगरगाव परिसरातील पालखेड डाव्या कालव्यात ज्योतीचा मृतदेह आढळून आला। या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून हवालदार सागर घोलप आणि योगेश आव्हाड तपास करत आहेत। तसेच आपत्ती व्यवस्थापन पथकातील सदस्यांनीही शोधकार्यामध्ये मोठे योगदान दिले आहे। मृतदेहाचा पंचनामा करून पुढील शवविच्छेदनासाठी निफाड ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे। या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शेकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। नाशिक खबरसाठी मच्छिंद्र साळुंखे, निफाड तालुका प्रतिनिधी।